नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभला काहीतरी काम आल्यानं तो त्याच्या फ्लॅटवरच गेला होता. काम संपवून तो जेव्हा घरी आला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. त्यामुळे रूममध्ये न जाता तो तन्वीला विश करण्यासाठी तिच्या रूममध्ये गेला. तर तन्वी झोपलेली होती. हॅपी बर्थडे बच्चा, तो तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवत बोलला आणि तन्वीनं लगेच डोळे उघडले. थँक्यू भाई, ती खुश होत बोलली. तू जागी आहेस अजून? हो, मला माहीत होतं 12 वाजले की तुम्हाला विश करायला नक्की येशील. हॅपी बर्थडे. तिनं देखील त्याला मिठी मारली. थँक्यू. आणि माझं गिफ्ट? ओ तेरी, विसरलो. उद्या दे ना. भाई, दिस इज नॉट फेअर, ती गाल फुगवून बोलली. हे घे, असं म्हणत त्याने एक प्लॅटिनम चेन तिच्या समोर धरली. त्यामध्ये सुंदर असं ब्ल्यू कलरचं डायमंड होतं. वाव, डायमंड? तर मी खुश होत बोलली. आवडलं का? इट्स ब्युटिफुल भाई, थँक्यू. मी पण तुला उद्या एक गिफ्ट देणार आहे. मला? हो. काय गिफ्ट आहे? आता नाही, उद्या देईन. ठीक आहे, आता झोप, खूप उशीर झालाय. हो, आणि तुझी तूच झोप, उगाच भाभिसांना फोन करून तिकडे झोपमोड करू नकोस, तन्वी बोलली. त्यानं बारीक डोळे करून तिच्याकडे पाहिलं. वेळ किती झालाय बघ. ठीक आहे, नाही करणार, आरंभ हसत बोलला आणि रूमच्या बाहेर गेला. दारामध्ये अजय सिंग उभे होते. आरंभ त्यांना काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये गेला. डॅड, तन्वी त्यांना पाहून बोलली. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. त्यांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. थँक्यू डॅड. तन्वीने त्यांना मिठी मारली. दिस इज फॉर यू. अजय तिच्याकडे काही पेपर्स देत बोलले. हे काय? तुझ्या नावाने एक प्रॉपर्टी घेतली आहे, त्याचेच पेपर्स आहेत, अजय बोलला. मला यावेळी हे गिफ्ट नकोय डॅड. मग तुला काय हवंय सांग. देणार? बिलकुल, तू नुसतं बोल तर. मला शुभांगी भाविसा या घरात हवी आहे, ती अजयचा हात हातात घेऊन बोलली. डॅड, भाविसा खूप चांगली आहे आणि भाईचं देखील त्यांच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज त्यांना स्वीकारा ना. ठीक आहे, अजून काही? डॅड, खरंच? तन्वी अगदी अविश्वासानं त्यांच्याकडे पाहत बोलली. मला माझ्या मुलांचं सुख हवंय आणि त्यांचं सुख जर त्या मुलीत असेल तर मी त्याच्या सुखाच्या कधीच आड येणार नाही, अजय हसत बोलले. थँक्यू डॅड. तन्वीने पुन्हा त्यांना मिठी मारली. इकडे आरंभ रूममध्ये आला. फ्रेश होऊन तो बेडवर आडवा झाला. शुभांगीला पाहावंसं त्याला खूप वाटत होतं, परंतु आता रात्र बरीच झाल्यानं त्यानं स्वतःला रोखलं आणि मग फोनच्या गॅलरीतनं तिचा एक फोटो ओपन केला आणि तो पाहत तो तसाच झोपी गेला. इकडे काकासा. छोटा शौर्य त्याच्या बेडरूमचं दार ठोठावत होता आणि आरंभची झोप मोड झाली. काकासा, ओपन द डोअर. शौर्याचा पुन्हा आवाज आला आणि आरंभ दचकून उठला. शौर्य? तो तसाच उठून दार उघडायला गेला तर शौर्यनं लगेच त्याला मिठी मारली. शौर्य, तू इथे कसा आलास? आरंभ गोंधळून बोलला. प्लेनने आलो. आणि कधी? आरंभने त्याला उचलून घेत विचारलं. काल आलो आम्ही. व्हॉट? तो आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत बोलला. हो, आम्ही सगळे कालच आलोत. तुम्ही घरी नव्हतात ना, मी तुमची किती वाट पाहिली. पण मला कोणी काहीच सांगितलं नाही. कारण तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, शौर्य बोलला. सरप्राईज? हो, बुवा म्हणाली. शौर्य, तुला बडे दादाजी बोलावतायत. पाठीमागून सियाचा तेवढ्यात आवाज आला. ओके. शौर्य लगेच तिथून खाली पळाला. भाविसा? आरंभ अगदी खुश होत तिला बोलला आणि तितकाच आश्चर्यचकितही झाला. गुड मॉर्निंग हुकुम. कसं वाटलं सरप्राईज? सिया खट्याळपणे हसत बोलली. नाईस. दादीसा आणि शुभांगी पण आली आहे, आरंभ तिला मिठी मारत बोलला. नाही, मॉममुळे ना, आरंभ नाराज होत बोलला. हो,
बरं, तुम्ही फ्रेश होऊन खाली या, नाश्त्यासाठी सगळे तुमची वाट पाहत आहेत. ओके, जस्ट 10 मिनिट्स, आरंभ हसत बोलला आणि मग फ्रेश व्हायला निघून गेला. त्याला शुभांगी पण आली आहे हे कळू नये म्हणून तिनं आधीच त्याला ती आली नाही असं सांगितलं, म्हणजे तो खाली विषय काढणार नाही. इकडे सगळे डायनिंग टेबलवरती बसून नाश्ता करत बोलत होते. थँक्यू भाभीसा, आज कितीतरी दिवसांनी तुमच्या हातचं खायला मिळतंय, रतन बोटं चाखत बोलला. खरंच बहू, आज खूप दिवसांनी असं आवडीचं खायला मिळालंय, अजय सिंग देखील बोलले. तारा भाभीसा, तुम्ही भाईसांसाठी असा नाश्ता बनवत नाही का, अवंतिकानं विचारलं. हे खूप ऑइली आहे ना, आणि यांना डॉक्टरनं असं बटर आणि घी खायला मनाई केली आहे. शिवाय आरंभ असं काही खात नाही आणि मीही डायटिंगवर आहे, तारा नाक मुरडत बोलली. मॉम, हे सगळं सांगण्यापेक्षा तुला काही जमत नाही हे बोल ना, तन्वी बोलली आणि तारानं डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं तर रतन ओठ दाबून हसत होता. मला सगळं जमतं, तारा रागात बोलली. पण करावंसं वाटत नाही, हो ना भावीसा, अवंतिका तिला चिडवत बोलली. जडेजा खानदानाची मोठी सून आहे मी, मला या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायला आवडत नाही, यासाठी आमच्याकडे नोकर चाकर आहेत, तारा दात आवळत आणि जबरदस्ती हसत बोलली. गुड मॉर्निंग एव्हरीवन, तितक्यात आरंभ तिथे येत बोलला. गुड मॉर्निंग, सगळे बोलले. वाव, आरंभ टेबलवरचा नाश्ता पाहून बोलला. नुसतं पाहू नको भाई, खाऊन पण बघ, फार टेस्टी झालंय, रतन बोलला. ऑफकोर्स, आरंभ देखील हसून बोलला. डॅड, यावेळी पार्टी आपल्या फार्म हाऊसवरती ठेवली आहे, नेहमीप्रमाणे फक्त काही जवळचीच लोक इन्व्हायटेड आहेत. मी अरेंजमेंटसाठी आधीच तिथे जाणार आहे, तुम्ही सगळे वेळेवरती या. डोंट वरी भाई, मी सगळ्यांना वेळेवर घेऊन येईल, रतन बोलला. गुड, बरं मी निघतो, भेटू संध्याकाळी. रतन कम, आरंभ हसून बोलला. बाय भाईसा, तन्वी देखील बोलली. बघितलं भाईसा, माझा रतन किती समजूतदार आणि जिम्मेदार झालाय, अवंतिका रतनचं कौतुक करत बोलली. तो आहेच गुणी, तो आल्यानं मला फार मदत होतीये, माझी बरीचशी कामं पाहत होतो, इतक्या कमी वेळात तो बरंच काही शिकलाय, अजय सिंग बोलले. बस तुमचा असाच आशीर्वाद असू दे. माझा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी आहे अवंतिका, अजय सिंग बोलले. या बाईच्या चेहऱ्यावर दिसतंय की ही बाई किती मतलबी आहे, पण अजय मात्र डोळ्यांवरती पट्टी बांधून आहे. पण मी ही तारा आहे, मी अजिबात यांचा मनसुबा पूर्ण होऊ देणार नाही, तारा मनातच बोलली. नाश्ता झाल्यावर मग अजय शौर्याला घेऊन बाहेर गेले. त्यांचाही खूप जीव होता त्याच्यावर. तारा, अवंतिका, तन्वी, सिया बसून गप्पा मारत होत्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन, समोरून सपनाचा तेवढ्यात मोठा आवाज आला आणि सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. तिच्या हातामध्ये एक मोठा बुके होता. सपना, तिला पाहून तारा खुश होत मुद्दाम बोलली आणि उठून तिच्याजवळ गेली. तन्वी कुठे आहे, सपना बोलली. ही काय इथे, तारा तिला घेऊन सगळ्यांसमोर आली. हॅपी बर्थडे तन्वी, सपनानं तो बुके तिच्या समोर धरला. थँक्यू, तन्वी जबरदस्ती स्माईल करत अगदी नाखुशीने म्हणाली. तुझ्यासाठी मी ना खास डायमंड नेकलेस मागवलाय, तो मी तुला रात्री पार्टीमध्ये देईन, सपना मुद्दाम तिच्यावरती इम्प्रेशन टाकत बोलली आणि तारा फारच खुश झाली. अगं या सगळ्यांची काय गरज आहे, तू इतकं म्हणालीस तेच खूप आहे, नाहीतर बाकी नुसते तोंडानं तिला विश करतायत, तारा सिया आणि अवंतिकाला टोमणा मारत बोलली. भाभी, आम्ही काही नुसते आलो नाही, कालच सिया आणि शुभांगीने तन्वीसाठी खूप सारे गिफ्ट्स घेतलेत, अवंतिका तिच्या बोलण्याचा रोख समजत नाक मुरडत बोलली. घेऊन काय घेतलं असणार 5-10 हजारांचं, तारा नाक मुरडत ओठातल्या ओठात पुटपुटली, पण ते सियाला ऐकायला गेलं. गिफ्ट महाग असो की स्वस्त, त्यामागच्या भावना महत्वाच्या असतात, सिया हलकसं स्माईल करत बोलली. या कोण आंटी आहेत, सपना सियाकडे पाहत बोलली. ही माझी भाभीसा आहे. चला भाभीसा, आपल्याला रात्रीच्या पार्टीसाठी तयारी करायची आहे ना. मग तन्वी आणि सिया तिथून निघून गेल्या. मीही थोडा आराम करते, रात्री जागरण होईल, असं म्हणून अवंतिकाही गेली. त्यांना मी आलेलं आवडलं नाही का, सपनाने विचारलं. त्यांना त्यांच्यापेक्षा वर चढालेलं कोणीच आवडत नाही. बरं ते जाऊ दे, तू बस ना, तारा बोलली. ही राघवची पत्नी ना, सपना सोफ्यावर बसत बोलली.
हो, तारा नाक मुरडत म्हणाली. ही लोक कधी आली? काल आलीत, तन्वीच्या बड्डेसाठी, तारा बोलली. अच्छा, सपना म्हणाली. तू डायमंड नेकलेस बद्दल बोलत होतीस ना, कितीच आहे? तारानं विचारलं. माहीत नाही, तरी 10-15 लाखाचा असेल. मला आवडला, मी बुक केला. फायनल बिल डॅड देतील, सपना बोलली. बापरे, एवढं महाग गिफ्ट? आंटी, मी काही लोकांसाठी घेते का? तन्वी माझी होणारी नणंद आहे. जशी ती आरंभाची लाडकी आहे तशीच माझी आहे. हे तर काहीच नाही, लग्नानंतर मी तिला अजून मोठमोठे गिफ्ट्स देईन. तिला तुम्ही सांगू नका. खरंच किती छान आहेत तुझे विचार. नाहीतर आजकालच्या मुली किती मतलबी असतात, पण तू अशी अजिबात नाही. तसं तर मी तुझी सावत्र सासू होईल, पण खरं सांगू, माझं ना तुझ्यावर तन्वी इतकंच प्रेम आहे. आरंभाने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात जास्त आनंद मला झाला. आय नो आंटी, तुम्ही वर्ल्डमधील बेस्ट सासू आहात. आपली जोडी ना 1 नंबर राहील. बिलकुल, तारा तिला मिठी मारत बोलली. बरं, आता मी निघू, संध्याकाळी पार्टीमध्ये भेटू. हो, बाय बाय, असं म्हणून सपना निघून गेली. आता पार्टीत ना खूप मजा येणार आहे. तारा मनातच खुनशी हसली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. इकडे संध्याकाळ झाली. आरंभ आधीच फार्म हाऊसवरती जाऊन पार्टीची तयारी करत होता. डेकोरेशन, फूड, केटरिंग सगळं काही 1 नंबर होतं. ठरल्याप्रमाणे रतन वेळेवर सगळ्यांना घेऊन पार्टीला आला. सगळी तयारी पाहून तन्वी अगदी खुश होती. एक एक करून सगळेजण गेस्ट येत होते. सपना आणि तिचे वडील म्हणजेच मिस्टर जोशी देखील आले होते. आरंभ तन्वीजवळ आला. बच्चा, सगळे गेस्ट आलेत, आपण केक कट करूयात. नो भाई, प्लीज वेट, ती एंट्रीकडे आतुरतेनं पाहत बोलली. अजून कुणी येणार आहे का? हो. कोण? कळेलच थोड्या वेळात. मग आरंभही एंट्रीकडे पाहत होता. थोड्याच वेळामध्ये एक ब्लॅक मर्सिडीज एंट्री गेटमधून आत येऊन थांबली. येस, ते आले, तन्वी खुश होत म्हणाली आणि आरंभ निरखून त्या गाडीकडे पाहू लागला. गाडी जयची होती. आधी जय बाहेर आला आणि दुसऱ्या बाजूने राघव उतरला. ओह, म्हणजे तू भाईसांची वाट पाहत होतीस? आरंभ हसत बोलला. हो, आणि तन्वी खट्याळ हसत बोलली. आणि आरंभ न समजून तिच्याकडे पाहत होता. सी, तन्वी समोर पाहून बोलली आणि आरंभ लगेच समोर पाहू लागला. राघवने गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडला आणि त्यातून दादिसा आणि तुलसी बाहेर आल्या. दादिसा? आरंभ आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता आणि त्याही त्याला पाहून हसल्या. चल, तन्वी म्हणाली आणि आरंभ तन्वीला घेऊन लगेच त्यांच्याजवळ गेला. दादिसा? त्यानं त्यांना वाकून नमस्कार केला आणि मिठी मारली. म्हारा लाडे सर, 2-3 दिन से तुझे देखने के लिए तड़प रही थी, दादिसा बोलल्या. म्हणजे तुम्ही आणि सिया भाभी एकत्रच आलात? आरंभने विचारलं. हो, सिया त्यांच्या जवळ येत बोलली. मग मला का नाही सांगितलं? आरंभ बोलला. तन्वीला ना तुला सरप्राईज द्यायचं होतं. हो ना प्रिन्सेस? राघव बोलला. हां भाईसा, नेहमी भाई मला सरप्राईज देतो, यावेळी मी दिलं. आणि भाई, तुला काय वाटलं? दादिसा फक्त तुझ्यावरच प्रेम करतात? त्यांचं माझ्यावरही तितकंच प्रेम आहे. तन्वी नसलेली कॉलर उडवत बोलली. मेरे लिए तुम सब एक जैसे ही हो, दादिसा म्हणाल्या. थँक्यू फॉर द कमिंग दादिसा. तन्वीच्या चेहऱ्यावर आज खऱ्या अर्थानं खूप मोठी स्माईल दिसत होती. आरंभ त्यांच्या हातावर आपले ओठ टेकवत बोलला. आता काय सगळे इथेच उभे राहून बोलणार आहात का? पार्टीमध्ये सगळे तुमची वाट पाहत आहेत, सिया बोलली. चलो चलो, राघव बोलला. सगळे पार्टीमध्ये जात होते आणि तन्वी मध्येच थांबली. भाईसा, माझं गिफ्ट? तन्वी राघवकडे पाहत मुद्दाम बोलली. अरे हो, बोलण्याच्या नादात तर मी तुझं गिफ्ट गाडीतच विसरलो. आरंभ, जरा घेऊन ये रे, राघव बोलला. बच्चा, आधी केक कट करू, नंतर मी तुझं गिफ्ट आणून देतो, आरंभ बोलला. नो भाईसा, त्याशिवाय मी अजिबात केक कट करणार नाही, तन्वी बोलली. एक काम कर, तू गिफ्ट घेऊन ये, आम्ही पुढे जातो, जय बोलला आणि सगळे गालात हसू लागले. ओके,
असं म्हणून आरंभ लगेच गाडीजवळ गेला. त्यानं गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडला तर आतून त्याच्यासमोर एक गिफ्ट बॉक्स त्याला दिसला. त्यानं तो घेऊन पुन्हा दार बंद केलं आणि तो जाणारच की त्याला विजेचा झटका लागावा तसा तो दचकला आणि गाडीकडे पाहू लागला. त्यानं क्षणाचाही विलंब न करता पुन्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि आत बसलेल्या शुभांगीला तो आश्चर्यानं पाहू लागला. ती देखील गालात हसत त्याच्याकडे पाहत होती. हा माझा भास आहे का? तो तिला पाहत बोलला आणि तिने नाही मध्ये मान डोलावली. म्हणजे तू इथे खरंच आलीस? तो पुन्हा बोलला आणि शुभांगीने लगेच वर खाली मान डोलावली. ओ माय गॉड. आरंभ एकदम खुश होत गाडीत बसला आणि ती हसत त्याच्याकडे पाहत होती. तू खरंच? ओ गॉड, मला तर विश्वासच बसत नाही, तो तिला पाहत बोलला. तिनं त्याचा हात हातात घेतला. आता विश्वास बसतोय ना? ती हसत बोलली. येस, तू खरंच आलीस. त्यानं तिला लगेच मिठी मारली आणि तिनेही तिचे हात त्याच्या पाठीवर हळुवारपणे ठेवले. थँक्यू फॉर दिस सरप्राईज. आरंभ तिच्या मानेवरती चेहरा ठेवून बोलला आणि दोघेही काही वेळ तसेच एकमेकांच्या मिठीमध्ये होते. जय गाडीचं दार नॉक करत बाहेरून बोलला. जय, डोंट डिस्टर्ब. आरंभ बोलला. भावा जरा लवकर कर, तिकडे सगळे तुमची वाट पाहत आहेत. जय म्हणताच शुभांगी त्याच्यापासून दूर झाली. आरंभ बाहेर आला आणि बारीक डोळे करून जयकडे पाहत होता. पार्टी संपली की काय करायचं ते कर, आता चल. जय खट्याळपणे हसत बोलला आणि शुभांगी आतच लाजली. कम. आरंभने तिच्यासमोर हात केला आणि शुभांगी त्याच्या हातात हात देऊन बाहेर आली. त्यानं तिच्यावरती वरून खाली नजर टाकली. तिच्या नेहमीच्याच पारंपरिक वेशामध्ये खूप छान तयार होऊन आली होती ती. नाकात नथ, कपाळावरती बिंदी आणि त्याखाली छोटीशी लाल टिकली, गुलाबी नॅचरल ओठ, गळ्यात भरजरी दागिने आणि तिच्या त्या गोऱ्या नाजूक हातात असणारा तो राजस्थानी चुडा. आणि त्यात कहर म्हणजे तिच्या डोक्यावरील तो घुंगट आणि तिची ती कातील स्माईल. खूपच सुंदर दिसत होती ती. आरंभला ती या वेशामध्ये खूप आवडायची आणि आज पहिल्यांदा ती अजय समोर येणार होती म्हणून तिनं तिचा पारंपरिक पोशाखच घातला होता. तर मग मित्रांनो, आजचा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला काय वाटतं? तारा स्वीकारेल का? पाहूयात पुढे काय होतं ते आणि सपनाला काय वाटेल, कारण तीही पार्टीमध्ये येणार आहे. पाहूयात पुढच्या भागात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.